नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम एच फार्मर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या टॉपिक मध्ये आपण बघणार आहोत सोयाबीन पिकामध्ये जे काही तणनाशक आपण फवारणी करतो त्या तणनाशकावर आपण एक सविस्तर आज एक चर्चा करणार आहोत. ज्यामध्ये प्री इमर्जन्स तणनाशक आपल्याला फवारायचे आहे ते कोणते कोणते आहे ते सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाचा जर विचार केला आपण तर दोन प्रकारे आपण ते तणनाशक फवारू शकतो. पहिलं जर कधी आपण बघितलं तर ते सोयाबीन लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला 72 तासाच्या आतमध्ये फवारणी करावं लागतं, ज्यांना आपण प्री इमर्जन्सी म्हणतो. जे काही बीजनाशक वगैरे असतात त्या ठिकाणी तर त्यांची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी करायची असते. आणि दुसरं जर कधी तणनाशक आपण बघितलं मित्रांनो, तर त्यामध्ये आपल्याला सोयाबीन उगून आल्याच्या नंतर ज्यावेळेस तण उगतं तर त्यावेळेस आपल्याला फवारणी करायची असते. तर जर कधी आपण एक विचार केला तर ज्यावेळेस आपण सोयाबीन लागवड करतो त्यावेळेसच आपण तणनाशकाची फवारणी त्या ठिकाणी केली पाहिजे. त्यामागचं कारण म्हणजे ज्यावेळेस सोयाबीन जर उगून आली आणि त्यानंतर जर आपण त्या ठिकाणी तणनाशकाची जी काय फवारणी वगैरे केली तर त्यामध्ये आपलं पीक ट्रेसमध्ये जाण्याचे चान्सेस असतात आणि थोडंसं हलक्या प्रकारे तिथं पीक येण्याचे चान्सेस असतात. म्हणजे एक पिकाला थोडक्यात झटका लागतो, त्या ठिकाणी व्यवस्थित पीक आपलं त्या ठिकाणी ग्रोथ होत नाही. त्यामुळे आपल्याला जे काही प्री इमर्जन्स औषधं असतात, तणनाशक असतात, तर ते त्या ठिकाणी सोयाबीनवर आपल्याला द्यायचं. मित्रांनो, सोयाबीन पिकामध्ये जे काही तणनाशक आहे जे प्री इमर्जन्स त्या मी तुम्हाला इथं थोडक्यात आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यामध्ये 5 ते 6 कंपन्यांचे तणनाशक आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात आणि जे काही मी घरच्या शेतामध्ये ज्यांचे ट्रायल घेतलेले आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्यामध्ये जर आपण बघितलं शेतकरी मित्रांनो, तो दबोज हे एक तणनाशक चांगल्या प्रकारे आहे. त्याचा वापर जर बघितला आपण तर 12.8 ग्राम प्रति एकर साठी आपल्याला करायचा आहे. यासोबत जर बघितलं आपण तर सुमिमॅक्सचा 100 ml अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे. सुमिटोमी केमिकल्सचं जे काही सुमिमॅक्स उत्पादन आहे ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. या व्यतिरिक्त जर कधी आपण बघितलं तर एफएमसी कंपनीचं ऑथॉरिटी नेक्स्ट हे एक उत्पादन चांगलं आहे. प्रति एकर साठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे 500 ग्राम. हे ऑथॉरिटी नेक्स्ट हे जे उत्पादन आहे शेतकरी मित्रांनो, अतिशय उत्कृष्ट प्रकारचे जे त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट दिसायला जर कधी बघितलं शेतकरी मित्रांनो आपण तर स्ट्रॉंगम हे उत्पादन त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आहे. याचा वापर जर कधी आपण बघितला तर 12.5 ग्राम प्रति एकर साठी आपल्याला करायचा आहे. कॉर्टेवा ॲग्री सायन्सचं प्रोडक्ट आहे. एकदम उत्कृष्ट असे रिझल्ट त्याच्या आपल्याला आपल्या शेतामध्ये दिसायला येतात. शक्य झाल्यास तुमच्या मार्केटला जर कधी मिळालं तर तुम्ही एक हे तणनाशक नक्कीच वापरा आणि अवश्य चांगल्या प्रकारचे रिझल्ट घेऊ शकता. यानंतर जर कधी आपण बघितलं तर ॲमिकस याचा वापर जर बघितला आपण प्रति एकर साठी तर फक्त आणि फक्त 800 ml त्या ठिकाणी करायचं आहे. युपीएल कंपनीचं तणनाशक हे तुम्हाला मिळून जातं. तर शेतकरी बंधूंनो, हे सगळे तुम्हाला मी लागवडीपूर्वीचे म्हणजे प्री इमर्जन्स जे काही तणनाशक असतात ते इथं सांगितले आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या मार्केटला जे चांगल्या प्रकारचे अवेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हे जे याचा जर कधी वापर बघितला आपण तर प्रति एकर प्रमाणात मी तुम्हाला इथं वापर दिला आहे. पण ज्यावेळेस आपण फवारणीसाठी पाणी घेणार आहे तर 150 लिटर पाण्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला जमिनीवर लेअर तयार होईल अशा प्रकारेच त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण तणनाशक फवारतो, बीजनाशक असल्यामुळे आपल्याला जमिनीवरती एक चांगल्या प्रकारची लेअर त्या ठिकाणी तयार झालेली पाहिजे. कारण लेअर जर तयार झाली नाही काही ठिकाणी तर तुम्हाला त्या औषधाचे रिझल्ट प्रॉपर पाहिजे त्या पद्धतीने त्या ठिकाणी आलेले दिसणार नाहीये. आणि एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, आपण म्हणतो तणनाशकाचे आपल्याला रिझल्ट आले नाही, काही तणनाशकाचे रिझल्ट आपल्याला कमी आले, तर त्या ठिकाणीच आपल्याला जे काही कंपनीनं डोस सांगितला असतो तर त्या सांगितलेल्या डोस प्रमाणेच वापर प्रकारे कंपनीनं रिकमेंडेड डोस सांगितलेला असतो तर त्या प्रकारेच आपल्याला त्या ठिकाणी प्रॉपर नियोजन ठेवूनच फवारणी करायची आहे. तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट असे उत्कृष्ट प्रकारे दिसून येतील. आणि एक मुद्दा म्हणजे ज्यावेळेस आपण फवारणी करतो, जवळपास फवारणी झाल्याच्या नंतर कमीत कमी 4 ते 5 तास त्याच्यावर पाऊस झाला नाही पाहिजे. जर पाऊस झाला त्याच्या आतमध्ये, जर 4 ते 5 तासाच्या आत जर कधी पाऊस झाला तर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तशा प्रकारचे रिझल्ट त्या ठिकाणी त्या औषधाचे आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे योग्य ती काळजी घेऊनच तणनाशके आपल्याला फवारायची आहे. एक गोष्ट महत्वाची म्हणजे ज्यावेळेस आपण तणनाशके फवारतो तर 72 तासाच्या आतच हे तणनाशक आपल्याला फवारायचे आहे. म्हणजे लागवड झाल्याच्या नंतर आपल्याला जवळपास 3 दिवसाच्या आतच आपल्याला हे तणनाशक फवारायचे आहे. या व्यतिरिक्त आपल्याला हे तणनाशक फवारायचे नाही.
कारण ज्यावेळेस सोयाबीन पिकाला कोंब आलेला असतो, मोड आलेली असते किंवा थोडी छोटी वर आलेली असते, त्यावेळेस जर हे तणनाशक आपण फवारले तर आपलं पीक जळण्याचे चान्सेस त्या ठिकाणी असतात. त्यामुळे 72 तासाच्या आत होईल तेवढ्या शक्य प्रमाणात तुम्हाला फवारणी करून घ्यायची आहे. योग्य प्रकारेच फवारणी करायची आहे. त्या ठिकाणी जमिनीवर एक चांगल्या प्रकारचा लेअर आला पाहिजे, अशा प्रकारे तिथं फवारणी करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजवंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला विसरू नका. धन्यवाद.